आता ह्या जो बगीचा आहे, ह्या बगीचानं कमीत कमी दिलेले आहे हे झाडं फक्त एकर भऱ्यात आहे. हे झाडं पुरी एकर भऱ्यात. ह्या बगीचानं दिलेले किती, एक फेर आला तर 18 लाख रुपये दिले ह्या बगीचानं. ह्या मोसंबीच्या झाडानं 18 लाख रुपये दिले म्हटलं. आणि याची सोय काय आहे, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की एकरी तुम्ही 2 ट्रॅल्या शेणखत टाका. एकरी 2 ट्रॅल्या शेणखत. ह्याही कास्तकारांना तेच केलं. आणि झाडाची कंडिशन पाहून घ्या किती मस्त आहे झाड. ह्या बगीचा आपला नाही आहे, ह्या दुसऱ्यांचा आहे. आणि हे पाहू शकता झाडाची कंडिशन. एकही झाड तुम्हाला मेलेलं दिसणार नाही. कारण काय आहे, डिंक्याचंही म्या माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, मुरचून चुन्याचंही सांगितलं आहे. तोही व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आणि यंदाच्या वर्षी हे झाडं फुटलेले नाही आहे, कारण त्या माणसानं 18-20 लाख रुपये कमावले आहे ह्या बगीच्यावर. हे पाहू शकता. तरी कुचित संत्रा आहे, हे पाहून घ्या. हे मोसंबी आहे. आता हे बगीचा पाहून घ्या तुम्ही. कुठेही तुम्हाला डिंक्या रोग दिसणार नाही. हे पाहून घ्या. हे पाहून घ्या. ऐको, एकही डिंक्या रोग दिसणार नाही तुम्हाला. म्हणून म्हणतो मी की तुम्ही मग पुरी व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतेच की काय आहे काय नाही आहे, काय काय टाकायचं आहे. ते मग व्हिडिओ पाहून घ्या. नाही पाहिजे खोडवे कसे आहे, निरोगी आहे, कैसे आहे. आणि जे झाडाची कंडिशन आहे ते मस्त आहे. हे पाहून घ्या तुम्ही. झाडाची कंडिशन तर किती मोठे पैसे निघाले या बगीच्यावर. तुम्ही करू शकता. फक्त शेणखत टाका तुम्ही. शेणखतामध्ये काय आहे फरक, शेणखतामध्ये 2 ते 3 वर्ष त्याचा कच चालते शेणखताचा. दरवर्षी टाकत जा. आणि शेणखताचा फायदा म्हणजे किडे नाशक पुरी खतम करते. नाही हे कोणीच नाही सांगत तुम्हाला. ह्या अशा गोष्टी शेणखताशिवाय. आणि तुम्ही 10-20 DAP टाकता तर त्याचा कस राहते 1 ते 1.5 महिना. 1 ते 1.5 महिना राहिल्यावर त्याचा कस खतम होते. पण शेणखताचा कस खतम होत नाही. कारण तेच आहे, कारण त्याच्यानं झाड बनते. आणि व्हिडिओ इतका समाप्त करतो. लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि माझे जे व्हिडिओ आहे ते तुम्ही पाहू शकता. त्याच्यात मी सगळं सांगितलेलं आहे.